पंढरपूर शहरातील इसबावी येथील चंद्रभागा नदीपात्रावरील सांगोला व टाकळी या पाईपलाईन योजनेत मोठ्या प्रमाणावर राजकीय पुढारी व जीवन प्राधिकरणमधील अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी करत सांगोला पाणीपुरवठा योजनेतील नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामात व लक्ष्मी टाकळीच्या नवीन पाणी पुरवठा पंपिंग हाऊस व नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामकाजात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील शेतकरी व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले यांनी केला आहे। प्रगतशील शेतकरी शेखर प्रल्हाद भोसले इथं माझ्या शेताशेजारीच ह्या जॅकवीरांनी पाणीपुरवठा योजना चालू आहेत। कुठली पाणीपुरवठा योजना आहे? ही पाणीपुरवठा टाकळी पाणीपुरवठा लक्ष्मी टाकळी ही योजना चालू असून ह्या योजनेची काही गरज नव्हती। याच्या शेजारीच काशीगाव पंढरपूर तालुक्यातील काशीगाव योजना कार्यान्वित आहे 10 वर्ष झालं आणि ती फक्त दिवसातून 2 तास चालते। तिला जर टॅग मारून जर टाकळीसाठी वेगळी यंत्रणा लावली असती तर शासनाचे 150 कोटी वाचले असते। आता ही शासनाची लूट करायची म्हणून ह्या योजना सगळ्या चालू आहेत। काम चालू आहे का त्याचं? आता काम चालू आहे, आता पूर्णत्वाला काम आलंय। जवळजवळ 75% काम पूर्णत्वाला आले आणि ही शासनानं ह्याची चौकशी लावावी आणि काशीगाव योजनेची सुद्धा चौकशी लावावी। काय वाटतं कोणी फसवणूक केली असं वाटतं शासनाची? ह्या अधिकाऱ्यांनी मिळून आणि पुढाऱ्यांनी मिळून ही शासनाच्या गळ्यात विनाकारण ही योजना उभा करून लुटायचा धंदा केलेला हा। काय वाटतं एकंदरीत आता काय वाटतं याच्यातून? योजना असाव्यात लोकांच्या हितासाठी असाव्यात, जनसामान्यांच्या प्रगतीसाठी असाव्यात, पण ह्या योजना विनाकारण उभ्या करून लुटारांच्या खिसे भरण्यासाठी नसाव्यात। आणि योजनेला कुठल्याही प्रकारचं संरक्षित पद्धतीनं कुठलंही कामकाज नाही किंवा लेबरचं संरक्षित पद्धतीनं कामकाज नसून ब्लास्टिंग मनानं येईल तेव्हा ब्लास्टिंग समुद्र नदीत घेतात। त्या ब्लास्टिंगमुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या म्हशी दगावल्या, लोकांची घरं पडली, शेजाऱ्यांच्या घरांना तडे जाण्याचा विषय आला, शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आणि मोटरी लाईन उद्ध्वस्त झाल्या। ह्या योजनेमुळं फार शेतकऱ्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शासनानं त्याची दखल घ्यावी। अधिकाऱ्यांकडे तुम्ही गेलतो या संदर्भात? गेले 10 महिने सतत या अधिकाऱ्याला जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटून आमच्या समस्या मांडतोय, पण अधिकारी ठेकेदाराकडे बोट करतोय, ठेकेदार पुढाऱ्याकडे बोट करतोय आणि पुढारी पुन्हा जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडे बोट करतोय। एकामेकाला खो देण्याचा हा प्रकार आहे। सर्वसामान्य शेतकरी किंवा इथले स्थायिक शेतकऱ्याचं कुणीही सुद्धा दखल घेत नाही। आणि आता आषाढी वारी तोंडावर आलेली आहे। आषाढी वारीसाठी येणारा वाकरीला समाज हा जवळजवळ 10 लाखाचा समाज असतो। त्यापैकी 1 लाख ते 2 लाख समाज हा इसबावीला जॅकविल शेजारी आंघोळी स्नानासाठी येतो चंद्रभागेच्या, आणि त्याची कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाही। त्याला कुठल्याही चारी खोदलेल्या त्याचे सुरक्षित नाही, त्याला मुरुम नाही, रस्ते नाही, झाडी किर वाढलेली आहे, कुठल्याही प्रकारची ठेकेदार दखल घेत नाहीत। कोण आहे ठेकेदार? कोण आहे इथला ठेकेदार? कांबळे आणि किरण कुमार हैदराबाद असे 2 ठेकेदार आहेत। योजना किती रुपयाची? ही योजना टाकळी योजना 149 कोटी रुपयाची नवीन योजना आणि सांगोल्याची पाईपलाईन नुसती पाईपलाईन टाकणे हे 300 कोटीची योजना आहेत। प्रत्यक्षात टाकळी योजनेला 50 कोटी रुपयेच खर्च येतोय आणि उर्वरित 100 कोटी रुपये हे पुढऱ्यांच्या खिशात जाणार आहेत। सांगोला पाणी पुरवठ्याची नवीन पाईपलाईन होणारी हे फक्त 100 कोटीचाच खर्च होणार आहे, पण 200 कोटी रुपये अधिकारी आणि पुढऱ्यांच्या खिशात जाणार आहेत। म्हणून शासनाने याची पुरेपूर त्रयस्थ समितीतर्फे मूल्यांकन करावं आणि अतिरिक्त झालेला खर्च कमी करून ह्या ठेकेदाराकडून वसूल करावा। नाही घडल्यास येणाऱ्या काळामध्ये आम्ही या योजनेचा सखोल अभ्यास करून मूल्यांकनाचा अभ्यास करून याची पूर्ण दखल शासनाने घ्यावी। याची दखल न घेतल्यास आम्ही याचे सर्व पेपर्स फाईल्स सर्व मुख्यमंत्र्याकडे आणि पाणीपुरवठा योजनाकडे मंत्र्यांकडे हे सगळ्याचा अहवाल सादर करणार आणि उपोषणाला जिल्हाधिकाऱ्यासमोर बसणार आहे सगळे ग्रामस्थ मिळून।